स्वागत आहे आपल्या एस के कुक्स या चॅनलवर। आज डाळ पालक करायचं बेत आहे। डाळ पालक आणि कांदा टोमॅटो मी एकत्रितपणे कुकरला शिजवून घेतले आणि ते रवीने एकजीव करून घेतले आहे। इथे कढई गरम करायला ठेवली आहे मी फोडणीसाठी। इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेतले आहे गरम होण्यासाठी। तुमच्याकडे आज कुठला बेत आहे आणि तुमच्याकडे डाळ पालक आवडतो का ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने डाळ पालक करता तेही सांगा। इथे मी फोडणी करून घेतली आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली। जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये मी हिंग ॲड केला आहे। हिंग छान तडतडला, छान गरम झाला की त्यामध्ये मी तुकडे करून घेतलेला लसूण ॲड करून घेतला आहे। तो व्यवस्थित लाल होईपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, त्यामुळे फोडणी खमंग लागते आणि पदार्थाला चवही चांगली येते। व्यवस्थित लसूण लाल झाल्यानंतर इथे मी 2 लाल मिरच्या ॲड केलेल्या आहेत, त्याही छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। नंतर इथे मी हळद ॲड करणार आहे। हळद टाकून घेतल्यानंतर मी लाल सुक्या मिरच्या आणि लसूण यांची जी चटणी केली होती ती इथे ॲड केली। ती छान तेलामध्ये परतून घ्या, म्हणजे डाळ पालकला कलर छान येईल। आणि हे छान परतल्यानंतर इथे मी जो डाळ पालक एकजीव करून घेतला होता तो इथे मी ॲड करून घेतला आहे। सगळा व्यवस्थितपणे ॲड केलेला आहे। पातेल्यातही थोडंसं पाणी टाकून तो पातेलं साफ करून घेतलेला आहे मी जे शिजवलेलं होतं त्यामध्ये। आणि ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे। एकदा छान ढवळून घेतल्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे। तुमच्याकडे जसे मीठ लागते त्याप्रमाणे इथे मीठ ॲड करून घ्या। आणि इथे मीठ ॲड केल्यानंतर याला छान परत एकदा ढवळून घेत आहे। आणि आता इथे मंद गॅसवर याला उकळी येण्यासाठी मी इथे ठेवली आहे। बघा किती छान उकळी आली आहे आणि रंगही किती सुंदर आला आहे डाळ पालकला। तर अशा पद्धतीने माझी डाळ पालकची रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।